वेगवेगळे कलाकार, वेगवेगळ्या धाटणीची कामं करणारे आणि कसलेले कलाकार सगळे होते. त्यामुळे प्रेशर पण होतं, पण एक एक्साइटमेंट पण होते की सगळ्यांबरोबर एकत्र काम करायचं आहे आणि चांगलं काम करायचं आहे. कारण लेखक उत्तम, दिग्दर्शक उत्तम, सगळी टीम उत्तम, प्रोड्युसर उत्तम. त्यामुळे मला असं वाटतं की कलाकाराला आणखी काय वेगळं हवं असतं. खुल्या दिलाने आपण जसं कौतुक साजरं करतो किंवा आपण ते घेतो, तसंच मला असं वाटतं क्रिटिसिझम तुम्हाला तेवढ्याच मोठ्या मनाने घेता आलं पाहिजे. कोणीतरी क्रिटिसाइज केलं आहे तुम्हाला म्हणून लगेच तुम्ही त्याच्यावरती नाराज होण्याची काही गरज नाही. पण ते क्रिटिसाइज काय पद्धतीने केलं आहे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. अलीबाबा आणि 40शीतले चोर एक नवा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात. म्हणजे मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा गोड करत असताना किंवा गोड करण्यासाठी आपला हा नवा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. आणि त्याच चित्रपटातला अलीबाबा आहे नेमका, की 40शीतला चोर आहे नेमका, की अजून काही, की या सगळ्या 40शीतला चोर बदलांचा एक दुवा आहे असा एक अभिनेता उमेश माझ्यासोबत आहे. उमेश, सगळ्यात आधी खरंच खूप गोड दिसतोय. साधी सिंपल पठाणी आहे पण ती खरंच खूप चांगली सूट होतं तुझ्यावर. प्रश्न विचारायला आवडेल की 40शीतले चोर नेमकं कोण आहे, कसं आहे, आणि उमेश कामतसाठी 40शीतली चोर किंवा 40शीतली मजा, धमाल, मजा मस्ती किती महत्त्वाची वाटते? उमेश कामतला विचारशील तर मला असं वाटतं की आकडा महत्त्वाचा नाही आहे. कुठल्याही आकड्यात तुम्ही असाल, 30च्या आकड्यात असाल, 40च्या आकड्यात असाल, 50च्या आकड्यात असाल, तुम्ही धमाल मस्ती करायलाच पाहिजे. तुम्ही आयुष्य एन्जॉय करायलाच पाहिजे. तुम्ही जे काही काम करत असाल ते खूप मेहनतीने, खूप लक्षपूर्वक काम केलंच पाहिजे. त्यामुळे मी कुठल्याही वयात असलो तरी मी ते करणारच. बरं, तर तुझ्यासोबत यामध्ये ना एक 7 प्रकारचे वेगवेगळे कलाकार आहेत. तुला धरूस म्हणजे इंद्रधनुष्यासारखेच आहेत. मग त्यामध्ये आनंददादा असतील, अतुल सर असतील, श्रुती असेल, मुक्ताताई असेल. किती प्रेशर असतं, कारण का सगळेच कलाकार हे एकापेक्षा एक तगडे आहेत आणि कोण काही कधी बोलेल, कुठून कसा जोक क्रॅक करेल हे सांगता येत नाही. काय सांगशील एकंदरीत सगळ्यात? मी हसतच असतो त्यामुळे. कारण सगळेच कमालीचे विनोदाचे बादशाह आहेत सगळे. त्यामुळे मला खूप मजा आली आणि खरंच सगळेच वेगवेगळे कलाकार, वेगवेगळ्या धाटणीची कामं करणारे आणि कसलेले कलाकार सगळे होते. त्यामुळे प्रेशर पण होतं, पण एक एक्साइटमेंट पण होते की सगळ्यांबरोबर एकत्र काम करायचं आहे आणि चांगलं काम करायचं आहे. कारण लेखक उत्तम, दिग्दर्शक उत्तम, सगळी टीम उत्तम, प्रोड्युसर उत्तम. त्यामुळे मला असं वाटतं की कलाकाराला आणखी काय वेगळं हवं असतं. एक दर्जेदार टीमबरोबर ती आपलं काम अजून छान होण्यासाठी प्रयत्न करणं, त्याच्यासाठी मेहनत घेणं, आणि माझ्या मते हे सगळं त्यांनी पुरवलं आणि त्यामुळे एक छान सिनेमा तयार झालेला आहे. नाही, माझा तोच पुढचा प्रश्न होता, कारण का जेव्हा ट्रेलर लॉन्चचा सोहळा आपला पार पडत होता तेव्हा तुम्ही सगळेच कलाकार, आपले दिग्दर्शक आणि लेखकाचं खरंच खूप गोड करून कौतुक करत होता. कारण का एक कथा, आपण बोलतो की मराठी चित्रपटासाठी कथा हा मेन हिरो असतो. तुझ्या नजरेमध्ये काय सांगशील लेखक या चित्रपटाची पूर्ण गोष्ट आणि दिग्दर्शनाचा पूर्ण पॉईंट ऑफ व्ह्यू? विवेक भैया उत्तम लेखक आहेत. त्यांना ना कमी शब्दात जास्त गोष्टी सांगायला आवडतात. खूप पल्लेदार वाक्य किंवा अशी गरज नाही वाटत त्यांना, आणि त्यांना बिटवीन द लाईन्समध्ये बोलायला जास्त आवडतं. आणि दिग्दर्शकाचं कसब त्याच्यातच होतं आणि त्यांनी ते इतकं करेक्ट आमच्याकडनं करून घेतलेलं आहे की आपल्याला सरळ एखादं वाक्य वाटत असलं तरीसुद्धा त्या वाक्यातले मधले जे बिटवीन द लाईन्स कसे काढायचे यासाठी आदित्यने खूप मेहनत घेतली आमच्यावरती. आणि त्याला जसं हवं आहे तसं मिळत नाही तोपर्यंत तो आमच्याकडनं ते करत होता. सो मला असं वाटलं हीच गमतीशीर प्रोसेस आहे. बरं, तर एक चित्रपटाचा व्यतिरिक्त वेगळा जरा प्रश्न विचारायला आवडेल की मराठी प्रेक्षक आपलं तुम्हा कलाकारांचं तोंड गोड करून म्हणजे कौतुक करत असतो जेव्हा तुम्ही कोणतेही काम करता, कोणती भूमिका निभावतो, किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा जे तुम्ही काम करता त्याचं तुमच्याकडे तो कौतुक करत असतो. पण एक मराठीमध्ये म्हण असते, किंवा आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. हाच आपला प्रेक्षक वर्ग कधी कधी आपल्या बाबतीत निंदासुद्धा करतं. मग ते आपल्या कामाच्या बाबतीत असू दे, आपल्या पर्सनल लाईफ बाबतीत सुद्धा असू दे. उमेश कामत एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा या म्हणीकडे कशा पद्धतीने बघतो? खूप छान पद्धतीने मला ॲक्सेप्ट आहे. मी खूप खुल्या दिलाने आपण जसं कौतुक साजरं करतो किंवा आपण ते घेतो, तसंच मला असं वाटतं क्रिटिसिझम तुम्हाला तेवढ्याच मोठ्या मनाने घेता आलं पाहिजे. कोणीतरी क्रिटिसाइज केलं आहे तुम्हाला म्हणून लगेच तुम्ही त्याच्यावरती नाराज होण्याची काही गरज नाही. पण ते क्रिटिसाइज काय पद्धतीने केलं आहे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त सूडबुद्धीने किंवा फक्त मजा मजा घेण्यासाठी क्रिटिसाइज केलं असेल तर आपण निग्लेक्ट करावं त्या गोष्टीला.
पण अदरवाईज जर एखादी चांगली समीक्षा असेल, परीक्षण असेल, क्रिटिसिझम असेल, तर ते तुम्ही माणूस म्हणून बेटर होण्यासाठी किंवा कलाकार म्हणून बेटर होण्यासाठी ते तुम्ही ऐकलंच पाहिजे असं मला वाटतं. असं कसं होईल की फक्त कौतुकच ऐकायचं आणि बाकीच्या गोष्टी ऐकायच्या नाहीत, मग तुमच्यात इम्प्रूव्हमेंट कशी होणार? मग तुम्ही आहात तसेच राहा. कौतुकाने तुम्हाला एनकरेजमेंट मिळते, त्यामुळे तुम्ही अजून जास्त छान काम करता. पण क्रिटिसिझममुळे मला असं वाटतंय अजून जर काही तुमच्यात कमी असेल तर ते जास्त तुम्हाला हेल्प होईल, ती मदत होईल, त्याच्यात जास्त बेटर व्हायला. म्हणून सतत क्रिटिसिझमच ऐकायचा असं नाही अर्थ होत, पण ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की चांगलं खरंच मनापासून कोण क्रिटिसिझम करताय, चांगलं काम होण्यासाठी माणूस म्हणून आपल्यात काय त्याला हे पण आवडतंय पण हे खटकतंय, अशा क्रिटिसिझम पण चांगल्या हेल्दी असू शकतात. सो ते मोठ्या आणि मोकळ्या मनाने एक्सेप्ट करावं. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इकडे थांबतो कारण का बाकीच्या पत्रकार मित्रमंडळासुद्धा गप्पा मारायच्या त्यासोबत. जाता त्या प्रेक्षकांना काय सांगशील? जसं पुष्करदा बोलले की एक रोजची जी लाट आलेली आहे चित्रपटाची त्याला तोडतात, त्या लाटेला किंवा त्या चौकोनाला तोडता एक वेगळा आणि ढिंच्याक असा चित्रपट आमच्या भेटेला येतोय. किती धमाल मजा मस्ती प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. तुम्हाला एंटरटेनमेंट आणि अंतर्मुख करणारा असा दोन्ही एकत्र कॉम्बिनेशन मिळणारा हा चित्रपट तुम्हाला पाहायला मिळेल 29 मार्चला. सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पहा. कारण तुम्ही थिएटरमध्ये गेलात नाहीत तर सिनेमा चालला नाही, तर मग हे जे निर्माते आहेत ते म्हणतात की मराठी सिनेमा चालणार नाही आणि मग चालत नसेल त्यामुळे आमच्याकडे कमी पैशातच आम्ही चित्रपट करणार. मग आपल्याला जे दर्जेदार सिनेमे पाहायचा पुढे संधी मिळणार आहे ती कमी संधी होणार. सो त्याच्यासाठी मला असं वाटतं थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पहा. मग वाईट असेल तरी सांगा, चांगला असेल तर कौतुक करा. नाही, खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.